आजी नंबर 1, आजी नंबर 2, आजी नंबर 3 येत आहेत. थोडा वेळ लागेल, ब्लॉग थोडा स्लो असेल पण ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे. मॉर्निंग आणि आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप 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 अशा शुभेच्छा. आणि आज जाणार आहोत आपण, जे मी सांगत होते, मला माझ्या माहेरचे म्हणजे मम्मी पप्पा आजी आणि अजून 1-2 आजी आहेत, असे सगळे मिळून आम्ही जाणार आहोत एका देवदर्शनवाल्या टूरवरती. आणि हे सगळं मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. पण मी कुठे जाणार आहे हे मी गेल्यानंतरच तुमच्यासोबत सिक्रेट रिव्हील करणार आहे, मी कुठे चालली आहे ते. आणि आता जायचे, सो सगळी तयारी करून झाली, बॅकपॅक वगैरे. पण छोट्या छोट्या घरातल्या गोष्टी ज्या आहेत त्या करते. आणि भरपूर असे पक्षी येतात, पोपट येतात, खारुताई तुम्हाला मी व्हिडिओत कधी कधी दाखवत असते. कबूतर भरपूर आहेत, नंतर 2 काळे पक्षी आहेत, खूप छान आहेत ते. आणि कधीमध्ये आले तर पोपटसुद्धा येतात. त्यांच्यासाठी इथे मी हे उन्हाळा लागतो त्यामुळे पाणी आणि खाण्यासाठी ठेवलं आहे. ते आता सगळं भरून ठेवते. पाणी तर आधी देत राहील अधूनमधून, पण हे फूड आहे ते देते थोडंसं त्यांना. त्यानंतर इथे ठेवले रताळे वाफवायला. त्यानंतर इथे भगर भाजून घेणार आहे मी आता. आणि संध्याकाळसाठी बटाटे बॉईल करून ठेवले, साबुदाणा भिजून ठेवला मी नाही आहे त्यामुळे मग आधी त्याला काहीतरी करून ठेवते. मावशी करतील तसं, पण साबुदाणा भिजून वगैरे थोडीशी तयारी करून ठेवते जेवढं मला पॉसिबल होईल. सो चलो आवरते पटापटा. ऑलमोस्ट 11 वाजले. मला 1 वाजता निघायचं आहे कारण 4 वाजता फ्लाईट आहे, त्यामुळे इथून शिर्डीला जायचं आहे. सो पटकन आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला पुन्हा. ही आहे माझी उपवासाची थाळी. भगर आहे, वेफर्स आहेत, कौट आहे, दही साखर आहे, उपवासाचं कालवण आहे, खजूर आणि रताळा आहे. आणि ही आहे माझी आजची पूजा. लक्ष्मी ये खा. गावाला चालली मी, टाटा. लवकर येतो, लवकर येतो. खीर खाल्ली ना स्नोनी? खीर आवडली स्नोला? शिकी खाऊन टाकली. टाटा. चालले आता मी, चालली. टाटा. सो फायनली निघालेलो आहोत आपण, आपल्या प्रवासाची सुरुवात करतो आहोत. आणि आता निघालो आहोत आपण एअरपोर्टवर जाण्याकरता. माझ्यासोबत आई आहे, आदित्य येतोय आणि या बाजूला भैया आहे आणि मी आहे. सो भेटूया तुम्हाला एअरपोर्टवर गेल्यानंतर. काय ते वाईट आहेस रे आदित्य? मला पण खूप वाईट वाटतंय तुला सोडून गावाला फिरायला, एकटीला जायला. हे तुला पातेल्यात आणलंय. अरे हे काय प्रकार आहे? मस्त आहे, खूप भारी आहे रस. सो इकडे आहे सफारी आणि दुसरी गाडी टायगून मध्ये आलेले आहेत सगळे आजी लोक. आता एक एक करून बघा म्हणजे माझ्यासोबत कोण कोण येते. म्हणजे तुम्ही म्हणाल मी ही ट्रिप का प्लॅन केली, किंवा काही लोकांना छान वाटू शकतं की एवढ्या सगळ्या आजी लोकांसोबत कसं काय चालली आहे. नाही, आजी नंबर 1, आजी नंबर 2, आजी नंबर 3 येत आहेत. थोडा वेळ लागेल, ब्लॉग थोडा स्लो असेल पण ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे. आजी नंबर 3 आणि आतमध्ये अजून एक आजी नंबर 4 सुद्धा आहेत. त्यानंतर माझी आई आहे, पप्पा आहे आणि मी. असं करा आजी, तुम्ही पण असं करा आजी. तुम्ही पण करा हाय. कुठे चालले तू? तुला घेऊनच चालले जिथं चालली. असं करा. तर बघताय माझ्यासोबत काय गोंधळ चाललाय. मजा येणार आहे ना. सो भयंकर अशी गर्दी आहे इथे. आमचं बोर्डिंग पास वगैरे सगळं मिळालंय, पण आता बसलोय, वेट करतोय.
हे आहे प्रयागचं एअरपोर्ट आणि आम्ही आता सध्या आमची कॅबची वेट करतोय, त्यामुळे थांबलोय. आम्ही जे कॅब बुक केली आहे तिचा वेट करतोय. 15-20 मिनटं आहेत, तोपर्यंत बसलोय बाहेर आणि छान खुर्च्या वगैरे आहेत बसायला. एअरपोर्टचा लुक नाही आहे पण ठीक आहे, बसायला आहे सोय. त्यामुळं लेडीज चलो आइए बैठिए. सो हे आहे इथे आपण स्टे करणार आहोत आज आणि फायनली पोहोचलोय. 11:30 वाजलेत आता. इथे स्टे आहे, बाकी आजूबाजूला तर काहीच दिसत नाहीये. सो बेसिक अशा रूम्स आहेत पण ठीक आहे चलो. तर करतो आहे आता थोडंफार आमची पेट पूजा आणि ऑलमोस्ट 12 वाजले. उपवास सोडू शकतो पण आम्ही नाही सोडत आहे कारण आम्ही जेवलो नाही आहे. फ्लाईटमध्ये खिचडी खाल्लेली 6-7 वाजता आय गेस. आणि इथे डब्यात आणली बटाट्याची भाजी, रताळ्याचा कीस आणि हा काय काही राजगिऱ्याच्या दशम्या आणलेत. असं पॅक करून आणले, त्यामुळे प्रत्येकाला सेपरेटली देता येईल. आणि खूप थकलो आहे. सो करते मी या ब्लॉगला इथेच एंड. होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आणि बाय.